पोलीस डिपार्टमेंटची ऑर्गनायझेशन काय आहे, ते कसं काम करतं, त्याच्यानंतर सायबर क्राईम्स काय असतात, ट्रॅफिक पोलीस काय करतात, त्याचबरोबर बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड कसे असतात, राईट कंट्रोल प्लॅटून कसे असतात, क्विक रिस्पॉन्स टीम्सचे कमांडोज, त्यांचे व्हेकल्स, त्यांचे जे बुलेट प्रूफ व्हेकल्स आहेत ते, त्यानंतर जे त्यांचे वेपन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते काय असतात, ह्या सगळ्या संदर्भात माहिती नागरिकांना देण्यासाठी हे सर्व स्टॉल लावलेले आहेत. एवीपी नासिक टीवी हमेशा सच के साथ। नासिक शहर के पुलिस आयुक्त ने पुलिस स्मृति दिवस के अवसर पर नागरिकों के साथ सुबह की सैर की। इस अवसर पर पुलिस आयुक्त ने नागरिकों के साथ बातचीत की और उनकी समस्याओं को सुना। उन्होंने नागरिकों को पुलिस की सेवाओं के बारे में जानकारी दी और उन्हें पुलिस के साथ सहयोग करने के लिए प्रोत्साहित किया। पुलिस आयुक्त ने कहा, हम नागरिकों के साथ मिलकर काम करना चाहते हैं और उनकी समस्याओं का समाधान करना चाहते हैं। हमें उम्मीद है कि यह सैर नागरिकों और पुलिस के बीच संबंधों को मजबूत बनाने में मदद करेगी। इस अवसर पर पुलिस आयुक्त ने नागरिकों को पुलिस की सेवाओं के बारे में जानकारी दी और उन्हें पुलिस के साथ सहयोग करने के लिए प्रोत्साहित किया। उन्होंने नागरिकों को पुलिस की सेवाओं का लाभ उठाने के लिए प्रोत्साहित किया और उन्हें पुलिस के साथ संपर्क में रहने के लिए कहा। महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस 2 जानेवारी या पार्श्वभूमीवर पूर्ण आठवडा विविध कार्यक्रम महाराष्ट्र पोलीसतर्फे आणि नाशिक पोलीसतर्फे आयोजित करण्यात आलेले आहेत। त्याचमध्ये हा मॉर्निंग वॉक विथ सिटीजन्स हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे सिटीजन कनेक्टसाठी। हा उपक्रम नाशिक शहरामध्ये 35 ठिकाणची जी जॉगिंग ट्रॅक्स आहेत, वॉकिंग ट्रॅक्स आहेत आणि जे गार्डन्स आहेत तर त्या ठिकाणी घेण्यात आला। सर्व नाशिक शहर पोलिसातले आयुक्तालयातले अधिकारी, DCP, CP, ACP, सिनियर PI, PSI आणि सर्व अंमलदार हे या उपक्रमात सहभागी झाले। त्याचबरोबर नाशिक पोलीसमार्फत जो स्थापना दिवसाचा आठवडा साजरा केला जात आहे तर त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम जसे काल पोलीस परेड ग्राउंडवर सर्व शालेय विद्यार्थ्यांना बोलवून परेडचा त्यांना अनुभव देण्यात आला। विविध शस्त्र कशी चालवायची आणि शस्त्र काय असतात याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। त्याचबरोबर जे QRT क्विक रिस्पॉन्स टीम्स म्हणजे अँटी टेरर ऑपरेशन्सचा डेमो त्यांना देण्यात आला। जे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स आहेत, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल डॉग स्क्वॉड्स आहेत त्याचा डेमो त्यांना देण्यात आला। याच मालिकेमध्ये आज सिटी सेंटर मॉल नाशिक शहर या ठिकाणी आम्ही सर्व जे नाशिक शहरातील पोलीस ब्रांचेस आहेत त्यांचा डेमो आणि त्यांचे स्टॉल्स हे डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत। त्याचबरोबर रिटर्न ऑफ प्रॉपर्टी आणि जे ज्युएनाइल्स आहेत त्या ज्युएनाइल्सचा त्यांचं समुपदेशन तसेच त्यांना मार्गदर्शन किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात मोठा कार्यक्रम या आठवड्यात घेण्यात आलेला आहे। आणि सर्वात शेवटचं पण महत्त्वाचं, पोलीस पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये मॅच ही सोमवारी सकाळी पोलीस परेड ग्राउंडवर ठेवण्यात आलेली आहे। सर, काय लोकांनी तक्रारी केल्या, काय स्वरूपाच्या तक्रारी मांडल्या तुमच्याकडे वकील? ह्या आता ज्या सर्व पोलीस ग्राउंड्स आहेत त्या पोलीस ग्राउंड्सवरचे काय काय लोकांचे जे फीडबॅक्स आहेत ते येत आहेत। काही काही ठिकाणचे जे फीडबॅक्स आहेत तर काही ठिकाणी जे गार्डनमध्ये जे मुलं मुली बसतात तर त्या संदर्भातील काही तक्रारी होत्या। विशेष करून रात्री 10 नंतर गस्त वाढवण्यासंदर्भातील काही तक्रारी होत्या। काही तक्रारी काही बुरट्या चोऱ्या होतात या ठिकाणी त्या संदर्भात होत्या। तर ह्या सर्व तक्रारी ज्या पूर्ण नाशिक शहरामधील 35 ठिकाणून ज्या काही फीडबॅक येईल त्याप्रमाणे आमचं जे पुढचं जे पोलीस उपाययोजना आहे त्याप्रमाणे आम्ही करू। पोलीस रेझिंग डेच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस पूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रम करत आहेत। त्याच कार्यक्रमाच्या शृंखलेमधील एक कार्यक्रम या सिटी सेंटर मॉलमध्ये पोलीस डिपार्टमेंट रिलेटेड जेवढे स्टॉल्स आहेत जसं आपण माझ्या मागे बघताय बँड स्क्वॉडचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आहे। बाहेर बघितलं आपण सर्व प्रकारच्या व्हेकल्स जे आमचे आहेत ते लागलेले आहेत। मॉलच्या आतमध्ये आपण बघाल त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटची ऑर्गनायझेशन काय आहे, ते कसं काम करतं, त्याच्यानंतर सायबर क्राईम्स काय असतात, ट्रॅफिक पोलीस काय करतात, त्याचबरोबर बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड कसे असतात, राईट कंट्रोल प्लॅटून कसे असतात,
क्विक रिस्पॉन्स टीम्सचे कमांडोज, त्यांचे व्हेकल्स, त्यांचे जे बुलेट प्रूफ व्हेकल्स आहेत ते, त्यानंतर जे त्यांचे वेपन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते काय असतात ह्या सगळ्या संदर्भात माहिती नागरिकांना देण्यासाठी हे सर्व स्टॉल लावलेले आहेत. आणि नाशिक पोलीस आयुक्त म्हणून माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की सिटी सेंटर मॉल या ठिकाणी आपण हे स्टॉल्स बघू शकता आणि आपल्या माहितीसाठी आणि पोलीस विभागाची आपल्याला एक ओळख व्हावी त्यासाठी हे पोलीस रेझिंग डे आणि रेझिंग वीकचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी आम्ही कार्यक्रम करत आहोत. अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी AVP नाशिक TV चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.